सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत। यानुसार गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तसंच मौल्यवान वस्तूंच्या नोंदीची तपासणी केली जाणार आहे। दरम्यान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत या प्रकरणावर चर्चा केली आहे आणि अनियमिततेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे। तर सिद्धिविनायक ट्रस्ट प्रकरणी आता चौकशी होणार आहे। देणगी घोटाळा चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आणि या संदर्भात चर्चाही केली आहे। अनियमिततेचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी असेल त्यावर पुढील कारवाई होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे आता ट्रस्टच्या आर्थिक नोंदींची सखोल चौकशी होणार आहे, कारण तसे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। सिद्धिविनायक मंदिर घोटाळा प्रकरणी अनेकांवर आरोपही करण्यात आले होते। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, नेमक्या या चौकशीत काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे? कारण सदा सरवणकर हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, तसंच अनेकांवर दोषही लावण्यात आलेले आहेत। काय माहिती आहे? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून आहे ते सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील चोरी असेल या सगळ्या संदर्भामध्ये खरंतर आरोप प्रत्यारोप आहे ते सुरू झालेले पाहायला मिळत होते। मात्र या सगळ्या संदर्भातल्या चौकशीचे आदेश थेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे गेल्या 5 वर्षातलं जे काही दान आलेलं आहे, त्याचबरोबर मौल्यवान वस्तू जे काही सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केले होते, या सगळ्या संदर्भातलं जे काही ऑडिट केलं जातं, या ऑडिटचा अहवाल आहे तो गेल्या 5 वर्षाचा पुन्हा एकदा आहे तो सादर करण्यास सांगण्यात आलेला आहे। या अगोदर देखील खरं तर जे सिद्धिविनायक ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष असणारे सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष यांनी देखील आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भातली माहिती देण्यात आली होती। मात्र आता या चौकशीच्या आदेशानंतर यामध्ये काय नेमकं होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि कोणावर कारवाई केली जाते का हे देखील बघणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर सिद्धिविनायक देणगी घोटाळा प्रकरणी आता चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि 5 वर्षातील देणगी संकलनाची आणि आर्थिक व्यवहारांची आर्थिक नोंदींची सखोल चौकशी करण्यात येणार आहे। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।